तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय असा आहे की खाणे आंबिवली ते महड पायी दिंडी सोहळा आहे। महाराष्ट्रातील पारंपरिक रिंगण तर आता आनंद होतोय। आज आम्ही नव्हतो, तुम्ही बघू शकता। आता आम्ही आलोय पालखीजवळ। पालखीची सजावट वगैरे बघा तुम्ही। अजून फुलं वगैरे येणार आहेत, दाखवतो मी तुम्हाला। आज चतुर्थी आहे आणि निघालेली दिंडी, या दिंडीमध्ये आज 11 वर्ष आपल्या या ठिकाणी चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था करणारे आपल्या सर्वांचे परिचित असलेले इंजिनियर डॉक्टर आणि त्यांची फॅमिली हे आपल्याला या ठिकाणी दरवर्षी चहा नाश्ता देतात। त्यांचा चहा ट्रिपल देऊन सत्कार करतात। आता आपण पोहोचलोय पहिल्या स्पॉटवर। नाश्ता वगैरे नाश्त्याची सोय केली आहे। पालखीचे स्वयंसेवक स्वतः कौशल खाणे आणि मनोज खाणे। जाऊ दे तिकडून, जाऊ दे। बोल ना आता, बोल। 3 वर्ष बापरे, बोल बोल। झेंड्याचं लाग करत ना कुठपर्यंत? मडपर्यंत आणि चालत कुठे कुठे गेले? आपण 10 कोटेपर्यंत आलो। पहिले चालत इथे गेलो, सांगायला गेलो चालत शिर्डीला पण अजून कुठं? आता कुठं? नेपाळला नेपाळला चालत? मग चालत तुला लाडके म्हणजे पैसे येतात का नाही? हा भेटतात। किती पैसे येतात? लावू दे किती आलं? किती आलं पैसे? किती पैसे आलं? काय म्हणा म्हणून नाही नाही, युट्यूबला टीव्हीला। तर 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलोय आता टाकेदेवी मंदिराच्या इथे। आता इथं 10-15 मिनिटं आम्ही विश्रांती करू आणि नाश्ता वगैरे करून निघू आम्ही पुढे। तर तुम्ही आता आम्ही आले टाकेदेवी मंदिरात। त्यांच्या आईच्या स्मरणार्थ निर्मलाबाई यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी फळ वाटप त्यांनी केलेलं आपल्याला। चौकला आता इथे नाश्ता परत करणार आहे मी मंदिराच्या चौकच्या। साबुदाणे खातो, आता उपवास आहे ना आज। उत्तम सोय केली मारुती खाणे यांनी। चालत एकटा पुढे आलोय मी। तिकडे जरा आवाजाचा प्रॉब्लेम होता ना, ते साऊंड वगैरे लावलेत, भजन कीर्तन चालू आहे तिकडं। चालत पुढे आलो आणि आता एक निरा पितो आणि पुढचा प्रवास चालू करतो। तर तुम्ही पण असे चालत जात असाल तर एनर्जी ड्रिंक म्हणून निरा पिया। निरा पिल्यामुळे तुम्हाला पण एनर्जी येईल, म्हणजे पुढे चालताना थकवा निर्माण नाही होणार। तर ऊन खूप लागतंय आम्हाला, आम्ही चालत आलोय बिना चपलीची, आम्ही वारी करतोय। गणपती बाप्पा मोरया मोरया। ऊन लागत असेल तर तुम्ही पण असं, तुमच्याकडे पण फडका बिडका असेल, काय नॅपकिन बिपकिन असेल तर असा जुगाड करू शकता तुम्ही, एका साईडला असा लावू शकता। बापदेव मंदिराजवळ आलोय आम्ही। तर आता तुम्हाला मी रामदास महाराज पाटील यांची मुलाखत दाखवतो, बघा पुढे। रामकृष्ण हरी गेली 11 वर्षाच्या परंपरेनं आपल्या मोहपाडा परिसरातून, खाणे आंबिवलीतून आमचे सोयरे मारुतीराव खाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आधिपत्याखाली हा दिंडी सोहळा वरद विनायक महड अष्टविनायक क्षेत्र या क्षेत्रापर्यंत पोहोचतो। नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची वरद विनायकाची ख्याती आहे। आणि
पदयात्रा करत करत सगळी शेकडो मंडळी या दिंडीमध्ये सहभाग घेतात आणि आपला आनंद वाटेने दिंडी, रिंगण, फुगडी हा आनंद लुटतात आणि मड क्षेत्रामध्ये पोहोचतात. मडमध्ये पोहोचल्यानंतर हरिपाठ, प्रवचन, भजन आणि मग सगळ्यांना महाप्रसाद असतो. खूप चांगली सेवा या कुटुंबाकडून घडते. मी त्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो. सोहळ्याला मी शुभेच्छा देतो, तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. चॅनलवर मुलाखत द्यायची आहे तर बाबा आपले 2 शब्द व्यक्त करतात. बघा, बोला. उपस्थित हरिभक्तपरायण आमचे गुरुतुल्य गुरुबंधू आणि वारकरी संप्रदायाचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे हरिभक्तपरायण मर्जुदादा खाणे यांनी अतिशय उत्तम चांगला संकल्प एक ओपन केलाय की आपण प्रथमतः गणपतीचे पूजन करतो. लग्न कुठलाही कार्य असो, गणपतीची पूजा झाली आपल्या बरोबर ज्ञानेश्वर लिहिताना ओम नमो जिराज्य वेद प्रतिपाद्य जय जय श्वसवेद आत्म असा जो पहिला गणपतीचा जो स्मरण त्याच्यात केलेला आहे तोच प्रकार प्रत्येक वर्षाच्या पहिल्या चतुर्थीला दादा सगळ्यांचं दर्शन मठच्या गणपती बाबा कारण गणपती व्यतिरिक्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि संपूर्ण दादांच्या परिवाराला मी माझ्या वतीनं आसनगावाच्या वतीनं धन्यवाद 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 देतो. रामदास महाराज पाटील यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यांना आपल्या चॅनलवर 2 शब्द बोलायचे होते ते त्यांनी व्यक्त केले आणि त्याचबरोबर ते बाबा देखील होते, त्यांना देखील आपल्या चॅनलवर बोलायचं होतं. त्यांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यावर त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. असंच सपोर्ट राहू दे आपल्यावर. आणि आपण पाहू शकतो एकदा महाराष्ट्रीयन लोकनृत्य रिंगण म्हणून या ठिकाणी सादर करतायत. रिंगण महिला मंडळ सादर करत आहे. तर आता आम्ही पोहोचलोय खालापूरला आणि आम्हाला समजलं आमची टीम 2 राऊंड मारले, म्हणजे 2 राऊंड जिंकलेत. कसं वाटतंय पोरांनो? आपण 2 राऊंड जिंकलोय, कसं वाटतंय? बघू आता 3रा राऊंड होतोय, फायनलला जातात का नाही पोरं ते फोन करून समजेलच आपल्याला फायनलला गेलं का नाही. 2 राऊंड जिंकलेत पण खूप आनंद होतोय आणि आता थोड्याच वेळात आम्ही महडमध्ये पोहोचू, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. ते पण तुम्हाला मी दाखवेनच. एकीकडे गणपती मंदिर पण जवळच चाललंय आणि आम्हाला फोनवरून समजलं की आम्ही फायनलला पोहोचलोय. तर कसं वाटतंय? आम्ही जिंकलोय आता, म्हणजे फायनलला गेलोय. कुठल्या टुर्नामेंट होती? डोंबिवली येथे आम्ही फायनलला पोहोचलोय. तर आता आनंद खूप होतोय. आज आम्ही नव्हतो तरी देखील आमची टीम फायनलला गेली आणि आमची 2025ची ओपनची पहिलीच मॅच होती आणि आम्ही करून दाखवला #कमबॅक. बाबांच्या पायाला बोलालेत तरी बाबा जिद्द हारत नाहीयेत. बोलतो तुम्ही चालतच येईल. आता हे काका बाबांची जरा मदत करतात. बाबांची मदत करता करता पाठी राहिलो. आता मी धावत चाललोय. ए धाव पालखी खूप पुढे गेली आणि मी धावत चाललोय. मित्रांनो 25 किलोमीटर अंतर 10 तास प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो महडला पोहोचल्यानंतर आरती वगैरे केली, महाप्रसादाचा लाभ घेतला, कीर्तन वगैरे झालं आणि आम्ही निघालो घरच्या प्रवासाला, परतीच्या प्रवासाला. तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तुम्ही सपोर्ट करा. आपण असेच नवीन व्हिडिओ बनवत राहू. तर बाय गाईज.